घाला घातला शेतकऱ्यावर. खरं तर हे अवकाळी म्हणजे ना शेतकऱ्यांचं नुकसान करणारा पाऊस आहे मित्रांनो. द्राक्षाचं वाटुळं, आंब्याचं वाटुळं, अनेक पिकं तर सगळी अजून कुणा ज्वाऱ्या काढायच्या राहिल्यात मित्रांनो. हे असं तवर वगैरे लागला ही मला सांगा, कसं सांगा हा किती वर्ष. मला तर वाटतं ना साधारण मित्रांनो हे कमीत कमी हे 15 वर्ष झालं हे झाडाला बघतो आम्ही. अरे बापरे, सोनं झाडच पडली की आंब्याचं पडली. अवकाळीच्या पावसानं शेतकऱ्याच्या दुःखावर घातला घाव. एक तर दुष्काळ आणि त्यात 13वा महिना. कसं रे सुमित लागा आपलं आंब्याचं मोठं एवढं मोठं झाड लागा पडलं लागा कसं रे हा पडलं काही लागा ही झाड वाऱ्यानं काय लागा झाड सगळं मुळाचं इथं झोपून पडले. काय एवढं मोठं झाडाला प्रेमानं माणसाने किती सांभाळायला सांगा. मित्रांनो नमस्कार मित्रांनो, मी संजय भोसले आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतोय. मित्रांनो हे बघा, रात्री अवकाळीचा पाऊस पडला. अवकाळीनं मित्रांनो घाला घातला शेतकऱ्यावर. खरं तर हे अवकाळी म्हणजे ना शेतकऱ्यांचं नुकसान करणारा पाऊस आहे मित्रांनो. द्राक्षाचं वाटुळं, आंब्याचं वाटुळं, अनेक पिकं तर सगळी अजून कुणा ज्वाऱ्या काढायच्या राहिल्यात मित्रांनो. सगळ्या ज्वाऱ्या काळ्या होऊन जातात बघा अशा पावसानं. आणि रात्रीच्या आमच्या कोंडी गावात म्हणजे ना एवढं वादळ वारं सुटलं होतं ना बघा. हे अक्षरशः आमचं ना आमच्या चुलत भावाचं हे झाड आहे आंब्याचं, तर बघा मुळा साईड उपसून पडलं बघा. हे बघा इथलं आता ह्याला सांगा हे बघा हे असं बघा, ह्याला तोर सुद्धा लागलेला आहे मित्रांनो. हो इकडे बघा हो. आता ह्या आंब्याला बघा इथं हे असं तोर वगैरे लागलेला आहे. ही मला सांगा हे कसं सांगा हा किती वर्ष. मला तर वाटतं ना साधारण मित्रांनो हे कमीत कमी हे 15 वर्ष झालं हे झाडाला बघतो आम्ही. एवढं छोटं असल्यापासून आम्ही इथे येत जातो. आज ही एवढं मोठं झाड झालेलं आता ह्या जमीनदोस्त झाले मित्रांनो. किती शेतकऱ्यांना नुकसान सांगा, किती शेतकऱ्यांना सहन करायचं सांगा. एवढं असून देखील शेतकरी सहन करतो तर कशा प्रकारे काय करायचं सांगा. ह्याचं आता ही भरपाई मिळते का, सरकार काय देतं काय सांगा. पूर्ण एवढं मोठं झाड आहे, एवढं हिरवंगार झाड आहे, ते पूर्ण जमीनदोस्त झाले. तर अशा प्रकारचे संकट हे शेतकऱ्याच्या नशिबात असतात मित्रांनो. प्रत्येक आज अवकाळी पाऊस असेल, आपली पिकं जर आपल्या हाताला आली ना तरी सुद्धा मित्रांनो तो काय भाव लागेल काय नाही सांगता येत नाही. तर अशा प्रकारचे रोज शेतकऱ्याच्या माथ्यावर असं नवीन एक संकट येऊन स्थिरावतं मित्रांनो. अशा हालाकीतनं आपला शेतकरी बाहेर कसा पडणार सांगा. इलेक्शन चालू आहे, वोटिंग आता मतदान जवळ आलं आहे खासदारकीचं. का कोण विचार करतं का ह्या अवकाळीचा. शेतकऱ्याच्या बांधावर कोण येतं, आज आम्हाला वोट द्या, आम्हाला मतदान द्या, आम्ही तुमचं हे करतो, आम्ही तुम्हाला भविष्यात शेतीला सुधारणा करतो, अमुक नोकऱ्या देतो, सगळं आश्वासन देतात. आता हे सध्या चालू स्थितीला आता हे चालू घडीला हे घडले ह्याच्याबद्दल कोण विचार करतं का. कुठला मंत्री कुठला खासदार आमदार बांधावरती येतो, शेतकऱ्याची चौकशी करतो, नाही करणार मित्रांनो. तर मित्रांनो मला तुम्हाला एक आवर्जून सांगायचं आहे की आता वोटिंग आले, मतदान आले, तर योग्य उमेदवारालाच तुमचं मत द्या. तुमचं मत वाया गेलं नाही पाहिजे. अशा उमेदवाराला निवडून द्या की तुमचा, आपल्या शेतकऱ्याचा, आपल्या बेरोजगारांचा प्रश्न सुटला पाहिजे. अशानाच वोटिंग करा. धन्यवाद मित्रांनो, नमस्कार, जय शिवराय. हेच ते आंब्याचे जुने झाड. ह्या झाडावरती खेळत बागडत आम्ही मोठे झालो. आज ह्या झाडाला मृतावस्थेत पाहून आमच्या डोळ्यात अश्रू तरळतात. शेतकऱ्यांच्या घावावरती आणखी असे किती घाव पडणार आहेत बघा. काही जमतंय का.